नितीन भट असे म्हणतात, धर्माचे ना जातीचे सगळे एका मातीचे, धर्माचे ना जाती. आज नाव द्या फक्त एक ज्योतीचा पाहिजे. ना धर्म मुचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. केजी झवर यांचा सत्कार करण्याची विनंती करते. या मंचावर आदर्श दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय की एकीकडे आईचं नाव आणि त्यांचं समाजकार्य पुढे नेणाऱ्या माननीय ममताताई आणि बुलढाणा म्हटल्यानंतर मला सगळ्यात आधी काय आठवत असेल तर तो जाणीचा देव. त्याचे व्यवस्थापन पाहणे, त्यासोबतच उत्कृष्ट अशा गझल सादरीकरण करणे, अशा विविधांगी भूमिका. मला ना फार ऑकवर्ड वाटतं ते शेअर करताना. मुशायरामध्ये सादर केली होती. मुळात त्या गझलेचं साहित्य मूल्य काही नाहीये. एक साधा मिसरा होता की अजून आहे प्रेम तुझ्यावर. म्हणजे थोडी उकल करते मी आधी. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात म्हणजे काय, कुणावर क्लेम आहे. बघ लगेच त्या गझलेचं म्हटल्यावर कॅमेरे सगळ्यांचे पुन्हा व्हायरल होणार. पण एक साधा मिसरा होता की अजून आहे प्रेम तुझ्यावर. आता प्रेम तुझ्यावर आणि काय असतं, हे मिसरे खूप त्रास देतात. एखादा मिसरा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये, तो मिसराही खूप साधा आहे, त्यातही काही विशेष नाही. पण सलग जेव्हा मी त्याच्यासाठी कवापी शोधताना प्रेम तुझ्यावर नेम सेम क्लेम क्लेम असं सगळं ते लिहून काढलं. म्हटलं हे विसरायला नको आपण. आणि अजून आहे प्रेम तुझ्यावर अजून, आणि पटकन डोक्यात आलं कसा धरावा नेम तुझ्यावर. म्हणजे हे कोणालाही लागू होतं. अर्थात हे कुठल्याही नात्यामध्येही होऊ शकतं की जिथे आपण अतीव प्रेम करतो, जिथे आपण अतीव काळजी घेतो, जिथे आपण हतबल होतो, जिथे आपल्याला काहीच करता येत नाही, अशा कुठल्याही ठिकाणी हे लागू होतं की कसा धरावा नेम तुझ्यावर, कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. आणि ह्याचा पुढचा शेर असा होता की तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या. आता मला एक सांगा, यामागे काही इतिहास भूगोल नाहीये बरं का, काही नाही. तू ऐवज, आता क्लेम हा जर मी कवाफी घेतीये आणि मी जर म्हटलं असतं की तू माझाच ऐवज आहे म्हणून मी तुझ्यावर क्लेम केला, मजा आली असती का? नसती आली. क्लेम म्हणजे कुठेतरी असं दाखवायचं होतं की हे मला करायचंय पण मी नाही करू शकत आहे, मी हतबल आहे, मग तू ऐवज दुसऱ्याचा वेळ झाला. ठीक आहे. कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. काय लाजतो मुलीसारखा, काय लाजतो मुलीसारखा. अरे अरे रे शेम तुझ्यावर. अरे काही काय बोलायला लावतं. ज्याला सांभाळलं, जो आता आमचा कुटुंब प्रमुख मी ज्याला समजते, तो तिथलं सगळं काम बघत असतो. ज्या संस्थेचं काळ, या सगळ्यांना वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांनाही माझा खूप खूप. केवळ एका फोनवर हो मातृतीर्थ होता की मी बुलढाण्याला यावं, या एका शब्दावर ज्यांनी आम्हाला होकार दिला. गेल्या लाटा, हा प्रसंग आता इथेच घडला आहे. मी काय लिहावे माझ्या वेगावर, पांगल्या सरी पाऊस उघडला आहे. हवा हवासा कधी वाटला आयुष्यातू, असेल जगण्याचे आकर्षण पुढल्या जन्मी. असेल जगण्याचे आकर्षण पुढल्या जन्मी. गतजन्माचा शाप दिला तू या जन्माला, गतजन्माचा शाप दिला तू या जन्माला. उशापाचे दे नंदनवन पुढल्या जन्मी. मनावर डाग मोहाचे, शरीरावर विकारांचे, खरे इतकेच आहे की कधी आत्मा मळत नाही. खरे इतकेच आहे की कधी आत्मा मळत नाही. कधी पाऊल अडखळते, कधी रस्ता वळत नाही. मला हेही कळत नाही, मला
तेही कळत नाही. आणि एक बऱ्यापैकी तुमची आवडती गझल आहे की जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी. जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी.